हॅलो, नमस्कार सर्वांना. दीपाली काकडे ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर ही चिगळाची भाजी आहे. तर चिगळाची भाजी मी बाजारातून आणली आहे. तर ते आपल्याला काय करायचं की त्याची जी छोटी छोटी मुळं असतात ती काढून घ्यायची आहेत, म्हणजे निवडून घ्यायची स्वच्छ. कारण ती जमिनीवर पांगलेली असते पूर्णपणे, असं जसं काही वेल पसरल्यासारखी. त्यामुळे त्याला जागोजागी छोटे 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 असे मुळं असतात. तर ते काढून घ्यायच्या मुळ्या. आणि त्याला माती भरपूर असते, तर ती 2-3 पाण्याने आपल्याला भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता पाणी किती गढूळ निघाले. हे पूर्णपणे मातीचं पाणी आहे. आणि त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा स्वच्छ पाणी ओतून चांगली विसळून घ्यायची, धुवून घ्यायची, चांगली खळखळ पाण्यात धुवून घ्यायची. आणि भाजी धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला ती बारीक कट करायची या पद्धतीने. तुम्हाला हवी तशी तुम्ही लहान मोठी कट करू शकता, कारण शिजली की ती कमीच होते. बघू शकता, खायला खूप चविष्ट असते आणि तितकीच पौष्टिक सुद्धा असते. आणि आंबट असते खूप जास्त. तर त्यामुळे आपल्याला इथं टोमॅटो वगैरे वापरायची काहीच गरज नाही. त्यामुळे फक्त मी या भाजीसाठी एकदम छोटे 2 कांदे घेतलेत. ते एकदम बारीक चिरून घ्यायचे अशा पद्धतीने. आणि कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं ना की त्याच्यात सुरुवातीला मोहरी घालायची. आणि मोहरी चांगली फुटली, तडतडली की लगेच आपल्याला त्याच्यात एक पाव चमचा जिरं घालायचं. आणि मोहरीसुद्धा मी पाव चमचाच घातलेली आहे, खूप जास्त नाही घालायची. हे दोन्ही चांगलं तडतडलं की मग आपल्याला त्यात कांदा घालायचा आहे. बारीक कट केलेला कांदा घालायचा. कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. बघू शकता कांदा मऊ झाला. तर इथं जी पिकलेली मिरची असते लाल, तर ती मिरची आमच्याकडे लसणाची मिरची तोंडी लावण्यासाठी बनवून ठेवलेली असते, तर ती होती. त्यातला मी 1 चमचा ती मिरची घातली. आणि कलरसाठी म्हणून एक थोडीशी लाल मिरची पावडर घातली. त्यानंतर मिनिटभर मसाले परतून झाले की आपण जी काही चिगळाची भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे ती घालायची आहे. तर ही भाजी करताना तुम्ही कांदा नाही घातलात तरीसुद्धा छान होते. फक्त मुगाची डाळ आणि शेंगदाण्याचं जाडसर कूट घातलं तरीसुद्धा खूप सुंदर लागते. आणि कांदा आणि थोडीशी मुगाची डाळ घातली तरीही छान लागते. कशीही बनवा, खूपच मस्त बनते ही भाजी. खूप चविष्ट लागते, कारण त्याचा ऑलरेडी आंबटपणा, त्याची चव म्हणजे खूपच भारी लागते. आता इथं भिजवलेली मुगाची डाळ घातली आहे मी. आता इथं आपली भाजी लगेच शिजते. भाजी शिजायला वेळ अजिबात लागत नाही, झटपट भाजी तयार होते. तोंडाला चव नसेल तर अशी भाजी नक्कीच बनवून पहा, खूप छान लागते. ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत